नमस्कार. आज 24 जानेवारी संध्याकाळचे 7 वाजलेत. आज आपण बघूया की 25 जानेवारी रोजी सकाळची थंडी कशी राहणार आहे. कारण की महाराष्ट्राच्या बहुतांश विभागामध्ये कडाक्याची थंडी अशी जाणवत आहे. तर दुसरीकडे पूर्व विदर्भामध्ये पावसाच्या सरी होत आहेत. तर आपण डिटेल माहिती बघूया. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. सुरुवातीला जर आपण बघितलं तर विदर्भाच्या वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी काल पाऊस झालेला आहे. आणि आपण काल देखील जेव्हा सांगितलं होतं संध्याकाळी, तेव्हा काही पाऊस त्या ठिकाणी चालू नव्हता. परंतु आपण तेव्हाही सांगितलं होतं की रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. आणि खास करून चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मध्यम पावसाचा अंदाज दिलेला होता. त्याप्रमाणे या ठिकाणी पाऊस झालेला आहे. त्यानंतर आज सकाळची थंडी जर आपण बघितली तर आज चांगल्यापैकी थंडी जी आहे तर जाणवलेली आहे. नाशिक, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, त्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी जवळपास 10 ते 12च्या दरम्यान तापमान राहिलेलं आहे. आणि तुरळक ठिकाणी जे असेल तर 8 ते 10च्या दरम्यान, म्हणजेच नाशिकमध्ये कमीत कमी तापमान हे 9 अंश सेल्सिअस. त्यासोबतच अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील चांगली थंडी जाणवलेली आहे, 9.3 अंश सेल्सिअसच्या आसपास. आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये 10.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलेलं आहे. म्हणजे चांगल्यापैकी थंडी या ठिकाणी होती. त्यानंतर विदर्भातील सर्वात कमी तापमान हे बुलढाण्यामध्ये नोंदवलं गेलेलं आहे. जवळपास 11 अंश सेल्सिअसच्या आसपास या ठिकाणी तापमान नोंदवलं गेलं आहे. त्यानंतर सातारा, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, जालना, यवतमाळ, वाशिमचा काही विभाग, त्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी जवळपास 12 ते 14. तर सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या ठिकाणी जे तापमान आहे तर जवळपास 14 ते 16च्या दरम्यान राहिलेलं आहे. किनारपट्टी देखील काहीशी संमिश्र, म्हणजे मुंबईकडे देखील चांगल्यापैकी थंडावा रायगड, ठाणे या ठिकाणी जाणवलेला आहे. आणि संमिश्र असं तापमान आहे 12 ते 14, तर 14 ते 16च्या दरम्यान आहे. त्यानंतर आपण बघूया आता सध्याची परिस्थिती काय आहे. तर जवळपास संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी जे ढग आहे तर उंचावरील बाष्प आपल्याला सिंधुदुर्ग, सांगली, त्यानंतर कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना या अशा बहुतांश ठिकाणी, विदर्भातील बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यांना दिसले असतील. त्यानंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये काहीसे बऱ्यापैकी ढग दिसत होते, परंतु पावसाची कसल्याही प्रकारची शक्यता नाही. आणि विदर्भातली जर परिस्थिती बघितली पावसाची, तर आधी दक्षिणेकडे गडचिरोलीच्या विभागामध्ये या ठिकाणी रात्री आज पावसाचा अंदाज आहे. उत्तरेकडे पावसाची शक्यता नाही. आणि विदर्भाचा बहुतांश विभाग जो आहे तर तो आज कोरडा राहण्याचा अंदाज आहे. आणि या ठिकाणी थंडी देखील जाणवणार आहे. आपण त्या संदर्भाची माहिती पुढे बघणारच आहोत. तर आज रात्रीची थंडी असेल तर चांगल्यापैकी थंडी आज देखील जाणवणार आहे. जो उत्तरेकडील विभाग आहे, ज्यामध्ये नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, जवळपास अकोल्यापर्यंत, वाशिमपर्यंत अशा प्रकारचं. आणि उत्तरेकडील जो विभाग असेल भंडारा, गोंदिया, नागपूर या ठिकाणी देखील, धुळे, नंदुरबार चांगल्यापैकी थंडी जाणवेल. जवळपास या ठिकाणी 10 अंश सेल्सिअसच्या आसपास या ठिकाणी विदर्भातील जिल्ह्यामध्ये जाणवेल. आणि त्यानंतर नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे तापमान असेल तर जवळपास 8 ते 10च्या दरम्यान जाणवण्याचा अंदाज आहे. आणि खास करून ग्रामीण भागामध्ये यापेक्षाही तापमान खाली जाईल. कदाचित 8 किंवा 8 अंश सेल्सिअसच्या आत देखील येण्याचा अंदाज आहे. राहिलेल्या संपूर्ण विभागामध्ये, ज्यामध्ये पुणे, सातारा, बीड, परभणी, सोलापूर, जालना, नांदेड, यवतमाळ, धाराशिव या संपूर्ण ठिकाणी जे तापमान असेल तर चांगल्यापैकी थंडी राहील. या ठिकाणी जवळपास 12 ते 13 अंश सेल्सिअसच्या आसपास आज जाणवण्याचा अंदाज आहे. दक्षिणेकडे काहीसं संमिश्र असेल, जवळपास 14 ते 15 अशा प्रकारचं या ठिकाणी तापमान राहण्याचा अंदाज आहे. आणि किनारपट्टीला जे असेल तर या ठिकाणी देखील उत्तरेकडील विभागामध्ये जवळपास आज 11 ते 12च्या दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे. अति किनारपट्टील तापमान हे 14 ते 16च्या दरम्यान राहील. म्हणजे चांगल्यापैकी थंडी आज महाराष्ट्रामध्ये जाणवण्याचा अंदाज आहे. आणि त्यानंतर थंडी देखील कमी होणार आहे. त्या संदर्भाची आपण माहिती नंतर देऊ. आणि अगोदर देखील दिलेली आहे की 25 तारखेपासून काहीशी थंडी कमी होईल. त्यानंतर मॉडेलनुसार जर आपण बघितलं तर कशी परिस्थिती राहील, तर मॉडेलनुसार जे तापमान आहे तर जवळपास 8 ते 10च्या दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये दिसत आहे. आणि धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, बुलढाणा, वर्धा, त्यानंतर यवतमाळ, भंडारा, गोंदिया या ठिकाणचे तापमान आहे 10 ते 12 अंश. कारण की
जे विदर्भात पावसाची शक्यता होती, तर या ठिकाणचं बाष्प आता कमी होत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी थंडी जाणवणार आहे. मॉडेलनुसार जरी आपल्याला दिसत असलं परंतु जो भंडारा आणि गोंदियाचा विभाग आहे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये चांगल्यापैकी आज थंडी राहण्याचा अंदाज आहे. कदाचित 10 अंश सेल्सिअसच्या आसपास देखील या ठिकाणी तापमान येईल. त्यानंतर दक्षिणेकडील सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, त्यानंतर धाराशिव, लातूर, नांदेड आणि चंद्रपूर या ठिकाणी जे तापमान आहे, यवतमाळ जवळपास 12 ते 14च्या दरम्यान, अतिदक्षिणेकडील कोल्हापूरचा विभाग आणि सिंधुदुर्ग त्यासोबत रत्नागिरी या ठिकाणी जे तापमान आहे तर 16 ते 18च्या दरम्यान राहील. एकंदरीत जरी आपल्याला किनारपट्टीला दक्षिणेकडील विभागामध्ये तापमान कमी जाणवत असलं, मॉडेलनुसार दिसत असलं आणि आपण तर अतिदक्षिणेकडील थोडंसं तापमान 1-2 अंशनं जास्त सांगितलेलं आहे, 2-3 अंशनं, परंतु जास्त फरक राहणार नाही. कदाचित या ठिकाणी देखील काही जिल्ह्यामध्ये ज्या नोंदी असतील तर 10 अंश सेल्सिअसच्या आसपास होण्याचा अंदाज आहे, 10 ते 11च्या दरम्यान. तर आपले जे प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारत जा, कारण की चॅनल आणि माहिती आपल्यासाठीच आहे. मान्सून दिलेला आहे, जे नवीन शेतकरी असतील त्यांनी तो बघावा. त्यासोबत आपलं चॅनल सबस्क्राईब करावं, जेणेकरून रोजच्या रोज दिले जाणारे हवामान अंदाज त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. तर सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.